असं हे करून दळल्यासारखं म्हणा, चुरून म्हणा, असे पातळ हे करून खव्यासाठी. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर मम्मी मस्त कानाला बिनाला बांधून, खूप थंडी वाजते, माझी तब्येत खराब होणार थोडी. तर आम्हाला माहिती आहे खूप आमचा गॅप होतोय व्हिडिओला. जरा मम्मीची पण तब्येत खराब आहे, थोडीशी माझ्या मागेही धावपळ चालू आहे, तर थोडंसं होतंय आमचा गॅप. तर प्लीज तुमचं जे प्रेम आहे ते असंच राहू दे आमच्यावर, भरभरून प्रेम करा अजून. आणि आज असा युनिक मम्मी पदार्थ दाखवणार आहे. तुम्हाला माहिती संक्रांती येतेच आहे, त्याच स्पेशली असा पदार्थ दाखवणार आहे, ते मम्मी सांगेल. तर संक्रांती निमित्त आपण लाडू बनवतो, चिक्के बनवतो, अशी लाल पापडी, अशी प्लेन पापडी पण बनवतो. तर मी आता तशी नाही बनवून दाखवणार तुम्हाला. हे खव्यापासून आणि तिळीपासून बनवणारे एक वडी प्रकार असतो, तो वडी प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण हे खातो, काय म्हणतात, हॉटेलमधला एक प्रकार आहे, त्याचं मला नाव आठवत नाही. तर त्या प्रकारासारखीच ही वडी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इतकं खायला अप्रतिम, त्याला जास्त पाकळी करावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. खवा टाकून आणि एकदम युनिक पद्धतीने बनवते. त्याच्यासाठी गुळ पण छान लागतो, गुळ पण मी एकदम भारी आणलेला आहे. तर चला मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी एवढी तीळ घेतलेली मी, ही जवळजवळ 5 किलो आहे, म्हणजे 250 ग्रॅम आहे. हा खवा आहे 8 पाव, आणि थोडंसं खोबरं आहे किसलेलं, म्हणजे कोरडं खोबरं आहे, त्याचे वरचे साल काढून ते खोबरं किसलेलं आहे. एवढा लागणारा गुळ आहे. आणि हे आपले जे ड्रायफ्रूटचे पातळ चिप्स केलेले ते आहे. आणि थोडीशी आपल्याला लागणारी ही वेलची पूड आहे. तर त्याच्यासाठी खवा आपण आता ट्राय करू. आधी पहिले खवा आपल्याला प्लेन करायचा आहे, नंतर मग हा गुळ त्यात आपल्याला विरघळवायचा आहे. तर चला मग गॅसवर मी पॅन ठेवते आणि ते दाखवते तुम्हाला. सगळ्यात पहिले आपल्याला तीळ भाजून घ्यायची, ते आता मम्मी तुम्हाला ते दाखवेल. तर गॅसवर पॅन ठेवलेले, आता एका कढईमध्ये हे तीळ टाकते. आपल्याला तीळ जास्त भाजायची नाही, फक्त थोडीशी कलर चेंज करण्यापुरती भाजायची, कारण जास्त भाजली तर त्याचा कळवटपणा आपल्याला लागेल. आणि मम्मी सफेद पण मिळते ना, ती पण घेऊ शकता. हो, ही गावठी आहे आणि सफेद पण. ही पॉलिश आली गावठी तीळ आहे आपली. आमच्याकडे गावठी कोणी सफेद पण घेतं, कोणी ही पण घेतं, तर मी ही घेतलेली आहे. जास्त भाजायची नाही. आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल तर तुम्हाला खवा गरजेचाच आहे. तुम्ही खवा पहिले आणूनच ठेवा, नाही तर घरीही तुम्ही खवा करू शकतात, तोही इझी छान होऊ शकतो. छान भाजून घेऊ आता तीळ आपण. कालचा व्हिडिओ आला नाही कारण की ना दीदीची, हा ना मम्मी, आजच सासू ना, हो आजी सासू इकडे गेलेली होती, तर एक्सपायर झाल्या त्या आजी. त्यांचं काहीतरी 103 वय होतं, तर म्हणून मम्मी काल दिंड घेते. आज सकाळी आली मम्मी. मग म्हटलं चला आज, मग म्हणे चला आपण छान असा काहीतरी पदार्थ दाखवू. आणि मम्मीला ना आज बरीचशी थंडी वाजते. आज मम्मीने स्कार्फ बांधलेला आहे कानाला. छान भाजल्या जाते. थोडी तडतड आवाज आला का आपण समजून जायचं तीळ आपली भाजली गेली चांगली. आपली तीळ काढून झालेली, तीळ काढली मी. आता आपलं जे खोबरं होतं ना व्हाईट कलरचं, ते आपल्याला भाजायचं, जास्त नाही भाजायचं आपल्याला, थोडंसं ना नावाला. हो, खोबरं आपलं थोडंच घ्यायचंय. त्याचा कलर बघा तसाच हे सफेदच आहे. तर आपण हे काढून घेते. तुम्हाला माहिती मम्मी जो गुळ आणते तो आरकेहून आणत असते, तिथे गुळ खूप छान मिळतो. तर मी असा किसून घेतलेला आहे हा गुळ. इकडे खवा पण छान हे करून घेतलेला आहे. खवाही छान आहे, फ्रेश एकदम. तीळ जी आहे ती गार होऊ द्यायची आणि मग दळायची आहे ना मम्मी. हो, आता मम्मी थोडीशी तीळ वाटीत काढून ठेवली, ती आपल्याला लागणार आहे. आणि एक सारखं मिक्सरने चालवायचं, कारण त्यांनी तेल पण होऊ शकतं आणि गोळा पण होऊ शकतो. त्याच्याकडे असे चालवण करून आपल्याला ते बघायचे. तर बघा किती छान झालेलं आहे. थोडं एकदा कर. मम्मीने अशी दळली एकदम प्रॉपर मस्त. बघा एकदम मस्त पैकी झालेली आहे ती, मोकळी झालेली आहे.
का आता मी गॅसवर हे पॅन ठेवलेलं आहे. आता आपल्याला यावर हे टाकायचंय, काय म्हणतात, खवा टाकायचा आहे. जो आपण जवळजवळ 125 ग्रॅम खवा आणलेला आहे तो टाकायचा आपल्याला यात. आपल्या याच्यात तूप वगैरे काहीच टाकायचं नाही. बिना तुपाचं बिना तेलाचं आपल्याला बनवायचं आहे. हा चांगला असा मेल्ट झाला का त्याच्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे. हा पूर्ण आहे ना, आपल्याला पूर्ण पातळ करून घ्यायचं आहे ना. तर बघा खवा एकदम मस्तपैकी आपला पातळसा झालेला आहे. याच्यात काही असं गाठोळा गुठळा वगैरे काहीच नाही राहिलेलं. आता आपल्याला यात गुळ टाकायचा आहे. त्या गुळ टाकायचा आहे. आता गुळ पण आपल्याला हा एकदम पातळसा करून घ्यायचा आहे यात. पूर्ण ते खव्याला थोडंसं तूप सुटतंच. आपल्या तुपाचा न वापर करतात, काहीच टाकायचं नाही त्याच्यात, ना पाणी वगैरे. पूर्ण आपल्याला हे पातळ करून घ्यायचंय मिश्रण. बघा आता एकदम मस्तपैकी झालेलं आहे मिश्रण आपलं. आता आपल्याला यात ही खोबरं टाकायचं आहे आधी. जे आपण भाजून ठेवलेलं होतं खोबरं ते टाकायचंय. नाही ग, एकत्र कालवायचं. आमची जास्त झालेलं आहे, लागलं कमी पडलं तर मी अजून टाकेल. आणि जे आपण तीळ ठेवलेले आहे ना, ती तीळ त्याच्यातली आपल्याला अर्धी तीळ यात टाकायची आहे. तर हे बघा आता मम्मी ती तीळ आणि आपण थोडीशी ना वाटीमध्ये ठेवली, ती अजून थोडीशी ठेवलेली आहे. आणि ती लागणार आपल्या याच्यासाठीच लागणार आहे ती. तर बघा टाक मम्मी ते काय वाटतं. बटर पेपर लावून झाले. या बटर पेपर लावलेला आहे, त्यात आपल्याला आता तीळ टाकायची. अशी पातळ अशी करून तीळ टाकायची, जेणेकरून ती वरती येईल. आपण रोल ते सिल्वर पेपर पण लावतो ना, जशी काजू कतली लावलेला असतो तसा. तर आपण याला आपण आता हे तीळ वगैरे लावूया. आपला जो गोळा तयार केलेला आहे तो थोडासा थंड होऊन द्यायचा आहे, थोडा कडक होऊ द्यायचा आहे, म्हणून थंड व्हायला नाही झालाय, असं थंड झालाय आता तो. तर बघा बटर पेपर लावलाय. आपलं हे कापायचं आहे ना हे स्टँड, तर त्याला मम्मीने छान असं हे करून ठेवलं, पॅक करून ठेवलं, जेणेकरून हलायला नको. तर बघा आपला गोळा मस्तपैकी गार झालेला आहे. 2 भागामध्ये घेते. आपल्याला अशी लांब पोळी हे करून घ्यायची आपल्याला. एकसारखी करा. बस. आणि हा आपल्याला दुसऱ्या पेपरामध्ये लपटून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तो. ओके. बनवले त्या पेपरवर, बटर पेपरवर, ते थोडेसे गरम होते ना, त्याच्यामुळे थोडंसं लांब करून मी ते तीळ लावून वगैरे आता फ्रीजमध्ये ठेवते. ते जवळजवळ 20 मिनिटं तरी ठेवावं लागतं, कारण त्याच्या वड्या आपल्याला चांगल्या झाल्या पाहिजे. त्याच्याकरता 20 मिनिटं मी ते ठेवले फ्रीजरमध्ये. आणि मग मी तुम्हाला दाखवते, ज्यावेळेस मी वड्या करेन त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. आपल्या अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये आपण त्या वड्या ठेवलेल्या आहे इथे फ्रीजरमध्ये. तर बघा आता झाले की मी दाखवते. A few moments later. मी काढलेला आहे रोल, एकदम छान झालेला आहे. आता आपल्याला याचे एक कटरच्या साह्याने पीस कट करायचे. तर आपल्याला जसे लागतील तसेच करू शकतो, छोटी मोठी. तर मी पण या आपल्या मापातच करणार आहे, का व्यवस्थित झालं पाहिजे. बघा किती छान. तर मीच कट करते. नाही असंच ठेव फोन. ते ना मम्मीला मी पकडायला लावला फोन, मग म्हणे तू कट कर. तर बघा किती छान आपल्या अशा वड्या झालेल्या आहे, काजू कतली सारखं. आपण याला तीळ खवा बर्फी म्हणू शकतो, कारण की आपण खव्यापासूनच बनवलेल्या आहे. या खायला खूप सुंदर लागतं. आपण बघा गूळ पापडी लाडू म्हणजे सध्या तेच चालू आहे, पण म्हटलं आपण आता काहीतरी खव्याचा वापर करून हे बनवू. किती छान झालंय सर्व.
तुम्ही वेगळ्या शेपमध्ये ताटामध्ये लावून पण असं फ्रीजमध्ये ठेवून पण तुम्ही काजू कतलीचा शेप किंवा लाडू हा ना मम्मी तसं पण हो. होऊ शकतं. आणि चौकोनी पण आपण करू हा. शकतो. कारण की आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचंच आहे, तर मग तुम्ही कसंही घेऊ शकता. तुम्ही चाकूचा वापर करू शकता जर कटर नसेल तर. आता आमच्याकडे हे कटर आहे. तर आपली छान बर्फी झालेली आहे. आहा, मस्त. आणि आपल्या तीळ खवा वडी तयार आहे. मस्त. तर आता आपण मम्मीला दाखवू. मम्मी हो, खूपच छान झाल्या. कटिंग खूप छान केल्या. मी काही कट नाही केल्या, निशानेच कट केल्या. पण मला खोकला आहे, खूप झालेला आहे मला, त्याच्यामुळे मी टेस्ट नाही घेऊ शकत. मला माहिती आहे छानच होतात. मी घेईल. तर तू टेस्ट घे. तर हे बघा दिसायलाही खूप छान वाटतंय. हो. तर खूप अप्रतिम झालेले आहे. आता मी खाऊन दाखवते तुम्हाला. त्याला खवा तिळवडी बोलतात. तर आता मीच दाखवते हो. मस्त वडी कशी झालेली. तर तुम्हाला माहिती मी पण गोड खात नाही. मी छोटासा पीस आहे तो खाते. हे बघा. अप्रतिम. खूप छान झालेली. छानच होतात त्या वड्या. आणि तुम्ही खरोखर घरी आणून ट्राय करा. एक छोटासा थोडीस हातपाव जरी खवा आणला तरी होतो. आणि खवाच्या ऐवजी जर तुमच्याकडे असे मऊ जर हे असले ना खजूर, ते खजूर पण आपण असं हे करून दळल्यासारखं म्हणा, चुरून म्हणा, असे पातळ हे करून खव्यासारखं ते पण टाकू शकतो. जर खवा नसेल खायचा तर आपण ओले खजूर पण टाकू शकतो त्यात. खूप छान होता, अप्रतिम लागतात त्या. तर खूप सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत. तुम्ही मी सांगितलं वेगळ्या तुम्ही शेप मध्ये करू शकतात. तुम्ही ते जे मिश्रण असतं ते पातेल्यात आपल्या ताटाने लावलं, तूप लावून, बटर पेपर नसेल तर तुम्ही त्याच्याही वेगळ्या शेप मध्ये करू शकता. पण आम्ही आता तुपाचा अजिबात वापर करायचा नाही. खव्यामध्ये खूप काहीच तूप केलं असतं. नाही. काहीच केलं नाही आम्ही वापर. आणि असं युनिक अशा आता पुढे तुम्हाला माहिती संक्रांतच आहे तर अशा अनेक तिळेच्या गोष्टी आम्ही लाडू दाखवले. त्या दिवशी आणि आपण सगळं एक 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 ठेवून दिलेलं आहे. जे संक्रांतीला लागते त्या हिशोबाने. त्या दिवशी मम्मीने पण काय दाखवलं आपण चिक्कीचं तिळापासून वडी दाखवली ती. खूप छान असं हे पण आज दाखवलंय. खूप छान अशी सोपी रेसिपी. फक्त खवा आपल्याला आणावा लागतो आणि जे आपल्या पूर्ण घरात राहतच. तर नक्की ट्राय करा. खूप साधी सोपी रेसिपी. तर सध्या आम्हाला माहिती गॅप पडतोय आता आम्ही असं म्हणतो आम्ही गॅप नाही पडू देणार, पण काय करतो काय ना काही कारणास्तव काय ना काय होत असतं. आता एवढं थोडंसं जरा आजी त्या जरा एक्सपायर झाल्या म्हणून थोडंसं म्हणून काल जर गॅप पडला तर प्लीज आम्हाला समजून घ्या. खूप सपोर्ट करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय. टेक केअर.